शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आल्यानं उपमुख्यमंत्री शिंदे नाराज आहेत आणि याच संदर्भात शिंदेंनी अमित शहांकडे नाराजी व्यक्त केली आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। आमची शिवसेना ही अधिकृत असताना उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपद देण्यात आल्याबद्दल शिंदेंनी नापसंती व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय शिंदेंना पसंत पडलेला नाहीये आणि अध्यक्षपदी ठाकरे यांच्याऐवजी अन्य कोणाची नियुक्ती केली असती तर योग्य घडलं असतं असे शिंदे यांनी अमित शहांच्या निदर्शनास आणून दिल्याचं कळतंय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। उर्वशीकडून आणखी दिल्लीमधल्या या घडामोडींविषयी जाणून घेऊया। उर्वशी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाचा हा प्रश्न आहे। उद्धव ठाकरे यांचं नाव यामध्ये आल्यामुळे शिंदे नाराज असल्याचं कळतं आणि ही नाराजी सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे बोलून दाखवली आहे शहांकडे। काय नेमके तपशील आहेत? नक्कीच काल एकनाथ शिंदे जेव्हा अमित शहा यांना भेटले आणि पाऊण तास जेव्हा ही बैठक झाली आणि भेट घेतली तेव्हा वेगळे वेगळे मुद्दे जे आहेत अमित शहा यांच्या समोर आणला आणि त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा जिथे एक ठिकाणी भाजप आणि शिवसेना ज्या प्रकाराने कल्याण डोंबिवली किंवा वेगळ्या वेगळ्या अजून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी ज्या गोष्टी घडत आहेत त्याला घेऊन निर्देशन आणून दिलं, तसंच हेही सांगितलं गेलं की बाळासाहेब ठाकरे हा जो राष्ट्रीय स्मारक आहे त्याच्या नियुक्ती पदावर त्याच्या पदावर जे नियुक्ती केली गेली आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांची आणि त्याला घेऊन एक नाराजगी अशी कुठे ना कुठे एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे अमित शहांसमोर, हेही समजून येत आहे। एकनाथ शिंदे यांनी हेही सांगितलं आहे की एक जी अधिकृत शिवसेना आहे ती एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, तर मात्र उद्धव ठाकरे यांचं नाव कसं काय आलं? उद्धव ठाकरे यांच्या जागी दुसऱ्या कोणाला जर निवडलं असतं, दुसऱ्या कोणाची जर नियुक्ती झाली असती तर ते नक्कीच चांगलं झालं असतं आणि एकनाथ शिंदे यांनी सपोर्ट पण केलं असतं, हेही त्यांनी सांगितलं। त्यांनी हेही सांगितलं की ह्याच्याने एक पूर्ण राज्यात जे एक वेगळं मेसेजिंग जातं जेव्हा उद्धव ठाकरे यांना या पदावर त्यांची नियुक्ती केली जाते। अगदी उर्वशी, जे सगळं मनामध्ये सलतंय ते खरं तर शिंदेंनी शहांकडे बोलून दाखवल्या। अर्थातच आता यावर काय नेमके उपाय काढले जातात, या सगळ्या ह्याचं निराकरण केलं जाते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थातच त्या दृष्टीने राज्यात बदल दिसतील। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी उर्वशी खोना, आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर दिल्लीमधून होत्या।